नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते राज्य हे नवीन इमारतींमध्ये जीवाश्म इंधनावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच न्यूयॉर्क हे राज्य जीवाश्म इंधनावर बंदी घालणारं अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच देशातील कोणत्या राज्यात लिथियमचे साठे सापडले आहेत? लिथियम ज्यालाच व्हाईट गोल्ड सुद्धा म्हणतात. आता नुकतेच या व्हाईट गोल्डचे साठे राजस्थानमध्ये सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये कुठे? तर राजस्थानमधील नागौर येथे या लिथियमचे साठे सापडलेले आहेत. आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या म्हणण्यानुसार हा भारतातील सर्वात मोठा साठा आहे. या साठ्यामुळे भारताच्या एकूण लिथियमच्या मागणीपैकी 80% मागणी पूर्ण होऊ शकते, असा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने दावा केलेला आहे. मित्रांनो, याआधी सर्वप्रथम कर्नाटकमध्ये लिथियमचे साठे सापडले होते. त्यानंतर छत्तीसगड आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा लिथियमचे साठे सापडलेले आहेत. आणि आतापर्यंत भारतामध्ये 5.9 दशलक्ष टन लिथियमचे साठे सापडलेले आहेत. USGSच्या अहवालानुसार लिथियमच्या शोधामध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. लिथियमच्या शोधामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर बोलिव्हिया आहे. बोलिव्हियामध्ये आतापर्यंत 21 दशलक्ष टन लिथियमच्या साठ्यांचा शोध लागलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिली हा देश आहे. चिलीमध्ये 9.2 दशलक्ष टन लिथियम साठ्याचा शोध लागलेला आहे. बरं, हे जे लिथियम आहे याचा उपयोग कुठे केला जातो? तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये लिथियमचा सर्वाधिक वापर केला जातो. याबरोबरच लिथियमचा वापर लॅपटॉप आणि सेल फोनच्या बॅटरीमध्ये तसेच काच आणि सिरॅमिक्स उद्योगामध्ये सुद्धा लिथियमचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश अरब लीग मध्ये करण्यात आला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, नुकताच आता सिरिया या देशाचा समावेश अरब लीग मध्ये करण्यात आलेला आहे. याआधी सिरियाला 2011 मध्ये या लीग मधून निलंबित करण्यात आलं होतं. आता पुन्हा सिरियाचा समावेश या अरब लीग मध्ये करण्यात आलेला आहे. ही जी अरब लीग आहे ही लीग ऑफ अरब स्टेट्स नावाने सुद्धा ओळखली जाते. आणि यामध्ये मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील सर्व अरब देशांचा समावेश होतो. तसेच या अरब लीगची स्थापना 1944 मध्ये अलेक्झांड्रिया प्रोटोकॉल स्वीकारल्यानंतर 22 मार्च 1945 रोजी करण्यात आली होती. स्थापनेवेळी यामध्ये 6 सदस्यांचा समावेश होता. आता सध्या सिरियासह अरब लीग मध्ये 22 देशांचा समावेश आहे. या अरब लीगचा उद्देश काय आहे? तर सदस्यांच्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बळकट करणे, त्यांच्यात समन्वय साधणे आणि त्यांच्यातील किंवा त्यांच्या आणि तृतीय पक्षामधील विवादामध्ये मध्यस्थी करणे हा या अरब लीगचा उद्देश आहे. या अरब लीग मध्ये जे देश सहभागी आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. तर यामध्ये अल्जेरिया, बहारीन, कोमोरोस, जिबुती, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिटानिया, मोरोक्को, ओमान, पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सुदान, सिरिया, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन या 22 देशांचा समावेश आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर इजिप्तची राजधानी केरो येथे या अरब लीगचं मुख्यालय आहे. भारत हा 2007 मध्ये या अरब लीगचा निरीक्षक देश होता. हा पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. आणि प्रश्न क्रमांक तिसरा पहा. पीटर्सबर्ग डायलॉग ऑन क्लायमेट चेंज 2023 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर पीटर्सबर्ग डायलॉगचं आयोजन जर्मनीची राजधानी बर्लिन येथे करण्यात आलेला आहे. हा जो डायलॉग आहे हा 2 ते 3 मे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. आणि याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेलं आहे? तर जर्मनी आणि UAE या देशांद्वारे संयुक्तपणे या डायलॉगचं आयोजन करण्यात आलं होतं. याबरोबरच या दोन्ही देशांद्वारेच UNFCCच्या COP28 संमेलनाचं सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. हा जो पीटर्सबर्ग डायलॉग आहे हा प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2010 मध्ये याची सुरुवात माजी जर्मन चान्सलर अँजेला मार्केल यांच्याद्वारे करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मित्रांनो, 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथून 3 योजना सुरू केल्या होत्या. आणि त्या 3 योजना कोणत्या होत्या? तर अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. या तिन्ही योजनाला आता 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या तिन्ही योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. तर पहिली योजना पहा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ही 1 वर्षाची जीवन विमा योजना आहे. यामध्ये वार्षिक प्रीमियम किती आकारलं जातं?
तर 436 रुपये वार्षिक प्रीमियम यामध्ये आकारलं जातं आणि कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस 2 लाख रुपये देण्यात येतात. आतापर्यंत एकूण 16 कोटीहून अधिक लोकांनी यामध्ये नोंदणी केलेली आहे. दुसरी योजना पहा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. ही एका वर्षाची अपघात विमा योजना आहे. यामध्ये अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण प्रदान केलं जातं. याचं वार्षिक प्रीमियम किती आहे तर 20 रुपये इतकं याचं वार्षिक प्रीमियम आहे. यामध्ये सुद्धा व्यक्तीला 2 लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत एकूण 34 कोटीहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तिसरी योजना कोणती आहे तर अटल पेन्शन योजना. यासाठी पात्रता काय आहे तर 18 ते 40 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर लाभार्थ्याने केलेल्या योगदानानुसार 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन मिळतं. प्रश्न क्रमांक 5 पहा, बाफ्टा फेलोशिपने खालीलपैकी कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर बाफ्टा फेलोशिपने मीरा सियाल यांना सन्मानित केले जाणार आहे. मीरा सियाल या एक भारतीय वंशाच्या ब्रिटिश अभिनेत्री आहेत. त्यांना त्यांच्या अभिनयातील योगदानासाठी ही फेलोशिप देण्यात येणार आहे. ही जी फेलोशिप आहे ही फेलोशिप चित्रपट, क्रीडा किंवा टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी दिली जाते. याआधी सुद्धा काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. 2023चा लिपजिक पुस्तक पुरस्कार मारिया स्टेपनोवा यांना देण्यात आलेला आहे. ग्लोबल गोल्ड अवॉर्डने पॉवर ग्रीड या कंपनीला सन्मानित करण्यात आलेला आहे. 2023चा युनायटेड नेशन्स प्रेस फ्रीडम अवॉर्ड निलोफर हमीदी, इलाह मोहम्मदी आणि नरगिस मोहम्मदी या 3 पत्रकारांना जाहीर झालेला आहे. इमिग्रंट अचिव्हमेंट अवॉर्डने निली पेंदापुडी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार सर डेव्हिड चिपरफील्ड तर सार्क साहित्य पुरस्कार हा बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कोणत्या राज्यात तयार करण्यात येत आहे तर भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे तर महाराष्ट्रामधील मुंबई येथे याची निर्मिती करण्यात येत आहे. नवीन अपडेट्सनुसार हा बोगदा नोव्हेंबर 2023 पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. हा जो बोगदा आहे याची एकूण लांबी किती आहे तर 2.07 किलोमीटर इतकी याची लांबी आहे. यापैकी समुद्राखालून गेलेल्या बोगद्याची लांबी किती आहे तर 1 किलोमीटरचा बोगदा हा समुद्राखालून गेलेला आहे. या बोगद्याद्वारे गिरगावला प्रियदर्शनी पार्कशी जोडण्यात येणार आहे. याच्या निर्मितीसाठी एकूण 12,721 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि हा बोगदा मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा भाग आहे. याबरोबरच तुम्हाला असं सुद्धा विचारण्यात येऊ शकतं की या बोगद्याच्या निर्मितीसाठी कोणत्या देशाच्या कंपनीची मदत घेण्यात आलेली आहे तर यामध्ये चीनच्या रेल्वे कन्स्ट्रक्शन हेवी इंडस्ट्री कंपनी लिमिटेडची मदत घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणता देश हा युरोपला रिफाइंड ऑइल निर्यात करणारा सर्वात मोठा देश ठरला आहे तर आता युरोपला रिफाइंड ऑइल निर्यात करणारा आपला भारत हा सर्वात मोठा देश ठरलेला आहे. यामध्ये युक्रेन वॉरमुळे भारताला फायदा झालेला आहे. युरोपियन देशांनी रशियाकडून ऑइल परचेस करण्यास नकार दिलेला आहे, पण शेवटी आता भारताकडून ते रशियाचंच ऑइल परचेस करत आहेत. त्यामुळे आपला भारत हा युरोपला रिफाइंड ऑइल निर्यात करणारा सर्वात मोठा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, आता नुकतेच केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023 लागू केलेलं आहे. या धोरणाअंतर्गत भारताने वैद्यकीय उपकरण उद्योगासाठी पुढील 25 वर्षामध्ये जागतिक बाजारपेठेत किती टक्के हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर आता भारताने पुढील 25 वर्षामध्ये वैद्यकीय उपकरण उद्योगातील 10 ते 12% जागतिक बाजारपेठ हस्तगत करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. याबरोबरच भारताने पुढील काही वर्षात वैद्यकीय उपकरण आयात अवलंबित्व सुमारे 30% कमी करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. तसेच वैद्यकीय उपकरण क्षेत्र सध्याच्या 11 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 2030 पर्यंत 50 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य भारताने ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, मार्च 2022च्या तुलनेत मार्च 2023 मध्ये 8 प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात किती टक्क्याने वाढ झाली आहे तर मार्च 2022च्या तुलनेत मार्च 2023 मध्ये 8 प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकामध्ये 3.6% वाढ झालेली आहे. हे जे 8 उद्योग आहेत ते कोणकोणते आहेत यामध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या 8 उद्योगांचा समावेश होतो आणि या 8 उद्योगांचाच औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये 40.27% इतका वाटा आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, कोणत्या देशाद्वारे आस्ताना इंटरनॅशनल फोरमचे आयोजन करण्यात येते
आता आपल्याला असतानाही कोणत्या देशाची राजधानी आहे हे देखील माहित असलं तरी आपण हा प्रश्न सोडू शकतो. आस्ताना ही कझाकस्तान या देशाची राजधानी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.